वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। फुकटच्या फालतू गोष्टीवर पैसा खर्च करण्यापेक्षा तो शाळेच्या बांधकामावर करा, विकासासाठी करा। आष्टीच्या घरी येतेस? मी आई आणि शार्दूल तिकडेच येतोय, म्हणजे मग सगळ्यांचीच भेट होईल। मला नाही येत आहे। त्यांना मॉलच्या कामापेक्षा इतर मीटिंग करण्यासाठी भरपूर वेळ आहे, तेव्हा त्यांना दिलेल्या मुदतीतच काम पूर्ण करायला लागेल। उदापुरे तुम्हाला जर हे कळलं होतं की तो मुदत वाढवून द्यायला आलाय तर त्याला थांबवायला नको होतं का? सर मला वाटतं ते शालिमार हॉटेलमध्येच असावे। आई काय ग, तासाभरात ये म्हणून सांगितलं असतं ना, कुठे गेली होतीस इतका उशीर? अगं आई ते काय ततपाप करतेस? बोल ना, कुठे होतीस इतका उशीर? अगं वाटेत ते मोहिते गुरुजी भेटले मला। ते देवळातून येत होते, मग त्यांच्याशी बोलत बसले। त्यांनी प्रसाद सुद्धा दिला मला। मी नाहीच म्हणत होते, पण त्यांनी ऐकलंच नाही। आई पण ते मोहिते गुरुजी खूप छान आहेत। अगं ते आपल्या गावातली शाळा पुन्हा सुरू करणार आहेत। मला पण म्हणत होते शाळेत ये म्हणून। आई तू रागवलीयस माझ्यावर? तुळशीला हात जोड आणि आत ये, जेवायला देते तुला। माझ्या आईच्या मनातली इच्छा पूर्ण कर, मला खूप मोठं कर, मोहिते गुरुजींसारखं हुशार कर। तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर कायम असू दे। हा नेहा बोल। हो पोचलो व्यवस्थित पोचलो। नाही त्याच्याशी अजून भेट झालेली नाही, पण एक मिनिट। हॅलो, हा पाठवा त्याला। नेहा हर्षवर्धन भोसले मला भेटायला येतोय, त्याच्याशी बोलणं झालं की तुला लगेच फोन करतो। ओके चल। हर्षदा, मी उद्या आष्टीला जाऊन येऊ एक दिवस। आष्टीला? असं अचानक? हो अगं, मी गेले खूप दिवस गेलेच नाहीये आणि काकू आणि नेहा पण येतात तिथे, आणि उद्या एक दिवस शाळेला सुट्टी होती, म्हटलं मग तर जाऊनच ये। गेले कित्येक दिवस सतत नुसती कटकट चालली आहे, त्यात दगदग झाली असेल ना तुझी। एक दिवस माहेरी जाऊन येशील, तेवढीच फ्रेश होशील। खरंच असं का होतं ग? बघ ना, आपण मुली आपलं घर सोडून सासरी येतो, मग हे घर आपलंसं करतो, इथल्या माणसांना आपलं मानतो। आता इथून पुढचं सगळं आयुष्य आपल्याला इथे घालवायचंय असं स्वतःला समजावतो, पण आत कुठेतरी माहेराची ओढी असतेच ना? असणारच ना वहिनी, तिथेच तर आपला जन्म झालाय, आपलं बालपण गेलंय, तिथेच तर आपल्या व्यक्तिमत्वाला आकार मिळालाय। शरीराने जरी आपण तिथून वेगळे असलो तरी मायेची प्रेमाची एक नाळ जोडलेली असतेच ना, नाही तुटत। काका पण येतात? नाही, ते नाही येणार आहेत। हर्षदा,
मी देवयानीला इथे ठेवून जाऊ का? म्हणजे मी घेऊन गेले असते तिला बरोबर. नकोस नेऊस. आत्ताच तर तापातनं उठली पोर. उगीच प्रवासात दगदग झाली तर उलटेल ना. हा म्हणजे मला तेच वाटलं म्हणून. तू सांभाळशील तिला एक दिवस? वहिनी काय विचारणं झालं का? अजिबात काळजी करू नकोस तिची. तू जाऊन ये आष्टीला. थँक्स. अगं बरं नाही म्हणत. कधी निघणार आहेस? उद्या सकाळी. हर्षदा आले. आलेच. नमस्कार पांढरे साहेब. तुमचीच वाट बघत होतो. कसं आहे भोसले, एखादा माणूस माझी अपॉइंटमेंट न घेता जरी आला मला भेटायला तरी त्याच्या वेळेची किंमत मी ठेवतो. बोला काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काहीच नको. खरं तर मी इथे फक्त तुमची माफी मागायला आलोय. अच्छा, का बो? साहेब, मला कळू शकतं की आज ऑफिसमध्ये जे काही झालं त्यामुळे तुम्हाला खूपच मनस्ताप झाला असेल. पण मी खरं सांगतो, तुम्हाला दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. म्हणजे खरं तर माझी काहीच चूक नाहीये. त्या मूर्ख उदापूरने मला सांगितलंच नाही की तुम्ही आलायत. नाही तर मी. भोसले, झालं ते झालं. त्याविषयी उगाच चर्चा करून माझा वेळ पुन्हा फुकट घालवू नका. बोला काय घेणार? चहा की कॉफी? चहा चालेल. गुड. एक मिनिट भोसले, बसू नका. का काही प्रॉब्लेम आहे का? हो, मला प्रॉब्लेम आहे. तुमच्या ऑफिसमध्ये 2 तास ताटकळत बसवलात तुम्ही मला. त्याचा भुर्दंड तुम्हाला भरायला नको. अर्थात वेळेची किंमत करता येत नाही, त्यामुळे पैशाने किंवा फाईन भरून हा प्रश्न सुटणारा नाहीये. तेव्हा तुमची शिक्षा हीच की तुम्ही माझ्याशी उभं राहून बोलायचं. काय? येस. कसं आहे भोसले, गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. तेव्हा आपली मीटिंग ही अशीच होणार. तुम्ही उभं राहून बोलायचं. तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही थांबू शकता किंवा जाऊ शकता. मग बोला, काय करताय? उभं राहताय की जाताय? हे बघा पांढरे साहेब, जी काही चूक झाली त्याबद्दल मी तुमची माफी. हे पहा, तुम्हाला माफ करायचं की नाही हे मी नंतर ठरवेन, पण आधी तुम्ही केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त नको. गुड. $305 मध्ये 2 चहा पाठवा. आओ, तुम्ही बोललात का कोणाशी? कशाबद्दल? त्या DNA टेस्ट विषयी तुम्ही कुठल्या तरी डॉक्टरांशी बोलणार होतात ना? हां, विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या एका डॉक्टरशी बोलणं झालं आहे माझं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण टेस्ट करू शकतो. ठीक आहे. दादाला कधी कळवणार? उद्या सकाळी फोन करीन त्यांना आणि सांगेन, आणि मग ठरवू टेस्ट कधी करायचे ते. पण काय? पण काय? दादा तयार होईल? का नाही तयार होणार?
आज सकाळीच सांगून गेले ना तसं. तरी माझा त्याच्यावर विश्वास नाहीच आहे, कारण माझा दादा कधीही पलटू शकतो, कधीही. तसं झालंच तर काहीच प्रॉब्लेम नाही. उलट झाला तर फायदा होईल आपला. म्हणजे हर्षवर्धननी टेस्टला नकार दिला तर शार्दूल त्याचा मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पुरावा नाही. त्यामुळे आसावरी काहीच करू शकणार नाही. आणि समजा तिने आपल्या विरुद्ध केस केली तर आपण झटूया त्यासाठी, ती केस जिंकूया. झटण्याचाच कंटाळा आलाय मला आता. का प्रत्येकच बाबतीत आपल्याला झटायला लागतं? का कुठलंच सुख आपल्याला सरळ सोप्या मार्गाने मिळत नाही कधीच? संयुक्ता, साध्या सोप्या मार्गाने मिळालेल्या गोष्टींची माणसाला किंमत नसते, आणि हे देवाला ठाऊक आहे. आणि म्हणून मग तो आपल्या मार्गामध्ये असे छोटे मोठे अडथळे निर्माण करतो. पण ते अडथळे दूर करण्यासाठी, ते पार करण्यासाठी आपल्याला बळ पण देतो. आता बघ ना, देवाने आपल्या आयुष्यात अनेक संकट निर्माण केली, पण त्या संकटांना तोंड देण्यासाठी एकमेकांची साथ पण दिली. संयुक्ता, जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मी कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो, कुठल्याही कष्टाचा भार सहन करू शकतो. तू फक्त माझ्यासोबत राहा, माझी साथ सोडून जाऊ नकोस बस. पण मला कशाची चिंता नाही. नाही जाणार कुठेच, कधीच. खरंच. इतकी भीती वाटली मला त्या क्षणी. त्याने अगं रागाच्या भरामध्ये त्या बादलीला लाथ मारली आणि उडवूनच दिली ती. डॉक्टरने कशी बशी समजूत घातली त्यांच्या आणि शांत केलं त्यांना. मला काही सुचतच नव्हतं बाई. अगं पण डॉक्टरांनी शांत केल्यावर शांत झाला ना तो? हो, पण तरी सुद्धा ग आई, अगं उगाच काळजी करतेस तू. आपण जेव्हा एखादी गोष्ट 10 वेळा करून बघतो आणि आपल्याला जमत नाही, तेव्हा आपण हे अशीच चिडचिड करतो की नाही? आणि तुला तर माहितीये की शार्दूल शरीरानं जरी मोठ्या माणसासारखा असला तरी बुद्धीनं अजून लहान आहे तो. मग अशा वेळी तो असाच रिॲक्ट होणार ना? ते बरोबर आहे ग तुझं. तरी सुद्धा मला वाटतं की एवढा राग बरं नाही ग. मला ना त्यांच्याकडे बघून काळजीच वाटते हल्ली. कशाची? कसं आहे ना नेहा, आता तुला दिवस गेले. काही दिवसांनी या घरामध्ये छोटंसं बाळ आहे. देव न करो आणि त्यांच्या या अशा रागापायी काही विपरीत. आई, काहीतरीच काय बोलतेस तू? काही विचार येतात का ग मनात तुझ्या? अगं मला काळजी वाटते नेहा, म्हणून बोलले मी असं. हे बघ आई, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यापेक्षा शार्दूलला मी जास्त ओळखते. मान्य आहे, शार्दूलला राग येतो, पण तो जितक्या लवकर येतो ना तितक्याच लवकर शांतही होतो. आणि त्यासाठीच तर डॉक्टर आता ट्रीटमेंट पण देत आहेत ना त्याला. आणि माझी खात्री आहे शार्दूल लवकर बरा होणार आहे. मनानं खूप चांगला आहे ग तो. हे मलाही ठाऊक आहे ग.
पण मी तुझी आई आहे, मला काळजी तर वाटणारच ना बाळा. तूही समजूतदार आहेस, तू घेशील योग्य ती काळजी. हं? हो. घ्या भोसले, चहा घ्या. तुमच्या ऑफिसमध्ये मला कोणी साधं पाणीही विचारलं नाही, मी तुम्हाला चहा देतोय. घ्या घ्या, छान आहे चहा. काय बोलायचं होतं तुम्हाला? हे बघा पांढरे साहेब, तुम्ही उगीच गैरसमज करून घेतलाय. तुम्हाला काही मुद्दामून तात्काळ ठेवण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. ॲक्च्युली आपल्याच मॉलच्या कामासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग करत होतो मी माझ्या केबिनमध्ये, आणि म्हणून मी उदापुरीला बजावून ठेवलं होतं की मला कोणी आलं तरी डिस्टर्ब करायचं नाही म्हणून. पण त्या मूर्खानी मला तुम्ही आल्याचंही सांगितलेलं नाही. म्हणजे खरं त्यात माझी काहीच चूक नाहीये. जे काही झालंय ते सगळं त्या उदापुरीच्या मूर्खपणामुळे झालंय. मला कळत नाही भोसले, तुम्ही अशी मूर्ख माणसं का पदरी बाळगता? काय मूर्ख शिपायाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून लढणारा राजा सुद्धा मूर्खच असतो. आणि तुम्ही तर शहाण्यात, जरा जास्तच शहाण्यात. तरी सुद्धा तुम्ही अशी माणसं का बाळगलेत मला काही कळत नाही. कमाल आहे. एनिवे, जाऊ दे, मुद्दा तो नाहीये. मी तुम्हाला भेटायला आलो होतो म्हणजे नेहा मॅडमनी मला तुमच्याकडे पाठवलं होतं. मधल्या काळामध्ये एका केसच्या संदर्भात तुम्ही जेलमध्ये होतात. हल्ली रिसेंटली तुम्हाला एक अपघातही झाला, त्यामुळे मॉलचं काम तुम्ही वेळेत पूर्ण करू शकत नाही आहात. तेव्हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मुदत वाढवून द्यावी असं नेहा मॅडमला वाटलं म्हणून मी आलो. पण इकडे येऊन बघतो तर काय, तुम्ही दिवस रात्र मॉलचं काम करताय. म्हणजे मी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला माझ्याशी बोलायला सुद्धा फुरसत नव्हती. त्यामुळे मग मी लगेच नेहा मॅडमला फोन करून सांगितलं की भोसले साहेब आपल्या मॉलचं काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करणार. त्यामुळे तुम्हाला मुदतवाढीच्या कुबड्या देऊन तुमच्या स्वाभिमानाला धक्का देण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे आम्ही तुमची मुदतवाढ रद्द केलेली आहे. पांढरे साहेब, हे पहा भोसले, तुम्ही तुमचं काम तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. पण आता तुमच्याकडे फार थोडा वेळ शिल्लक आहे. दिस इज नॉट फेअर पांढरे साहेब. हे अत्यंत चुकीचं आहे. भोसले, चूक तुम्ही केलीत. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलात. आता का ओरडताय? जा घरी जा. काय आहे, मगाशी तुमच्या ऑफिसमधल्या गुबगुबीत कोचावरती बसून मी आराम केलाय. तुम्ही दिवसभर काम केलंय, थकला असाल तुम्ही. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तेव्हा घरी जा, आराम करा. माझं बोलणं झालंय तुमच्याशी. चला, समजतो कोण स्वतःला हा पांढरे? मला उभा करून ठेवतो, मला, हर्षवर्धन भोसलेला. नाही सालेला एक दिवस आडवा केला ना तर नाव नाही लावणार हर्षवर्धन. नाही नाही हर्षवर्धन भोसले, नाही. स्वतःला आवर घाला. असा तडकाफडकी घेतलेला कुठलाही निर्णय सध्या तुमच्या अंगाशी येऊ शकतो. सध्या तुमच्यावर शनीची वक्र दृष्टी पडली आहे. अशावेळी माणसांनी जपून जपून पावलं टाकायला हवीत.
कारण इथून पुढे एक जरी पाऊल वाकडं पडलं ना तर सगळंच उद्ध्वस्त होईल. तेव्हा जरा सांभाळून नीट विचार करून निर्णय घ्या. आत्ता हे अपमानाचे धक्के निमूटपणे पचवायला हवेत आणि वेळ मारून न्यायला हवी. एकदा का ही वेळ निभावली की पुढे या सगळ्यांची नाकं ठेचायची वेळ आपोआप चालून येईल तुमच्या समोर. आणि तेव्हा मात्र कोणाला सोडायचं नाही, कोणालाच नाही.